तर चौकार आलाय संतोषच्या बॅटमधून. 2 सेकंडला रोहित म्हात्रे आहेत. पुन्हा शफल झाले. पुन्हा त्याच दिशेने खेळण्याचा प्रयत्न आणि चेंडू जाईल लॉंग लेगच्या दिशेने. सीमा पार. बॅक टू बॅक दुसरा चौकार. राहुलची गोलंदाजी थोडीशी खराब होते कारण की बॅक टू बॅक 2 चौकार आलेत बघा. पॉवर प्ले सुरू आहे. 4 ओव्हरची मॅच आहे. इथे मात्र थोडेसे जास्त शफल झाले आणि संतोषची विकेट इथे मिळाली आहे गोलंदाजाला राहुलला. आणि पहिला धक्का लागलाय तो स्वर्गीय रघुनाथ कान 11 हेडुटणे संघाला. तर श्रीनाथ येत आहेत तिसऱ्या क्रमांकावरती. कोणताही फलंदाज 3 चेंडूमध्ये 3 षटकार मारतोय. विकेट हॅट्रिक घेतोय तर निखिल भोयर यांच्याकडनं 1000 रुपये आहेत. हलकंसं अपील केलं होतं मात्र लेग बाईचा इशारा येतोय आता. धावसंख्या 9. स्ट्राईक एंडला रोहित म्हात्रे येत आहेत. हेडुटणे संघ तुम्ही पाहत आहेत. रघुनाथ 11 आणि इथे थर्ड मॅनला मिस फिल्डिंग झाली. नो बॉल. +4 म्हणजे एकूण 5 धावा मिळतील. फ्री हिट असेल. नो बॉल होता. ओव्हर स्टेपिंग मला वाटतं. बरेचसे गोलंदाज आपण पाहिजे ओव्हर स्टेपिंगची नो बॉल टाकतात. 14 धावा झाल्यात आणि येणारा चेंडू फ्री हिट असेल रोहित म्हात्रेसाठी. स्वर्गीय रघुनाथ कान 11 हेडुटणे संघ प्रथम बॅटिंग करतोय. फ्री हिटचा चेंडू होता मात्र फायदा घेऊ शकले नाहीयेत रोहित. डॉट बॉल. हेडुटणे संघाची धावसंख्या ती 14. आता आपण श्रद्धांजली चषक स्पर्धा पाहिली होती हेडुटणे ते बी स्वर्गीय रघुनाथ कान यांचं नामकरण सुद्धा करण्यात आलं त्या क्रीडांगणाला. तकदीरची काळण कार्य सम्राट माझी सरपंच आपण पाहतोय पंच वाईटची खून करतायत. डोंबिवली संघटक सुद्धा आहेत आणि हेडुटणेचे माजी सरपंच तकदीर दादा काळण. साधारण क्रिकेटसाठी त्यांचा भरपूर सपोर्ट असतो. प्रत्येक क्षेत्रामध्ये आपण पाहतोय. मकर संक्रांत चषकमध्ये सुद्धा आम्ही पाहिला सन्मान दिलाय रोहितला. माहिती आहे 4 ओव्हरची मॅच आहे. अजूनही जवळजवळ 18 चेंडू शिल्लक आहेत. त्यामुळे सिंगल डबलला प्राधान्य देणं गरजेचं आहे. पहिल्या षटकाचा खेळ समाप्त झालाय. 16 धाबा प्रथम बॅटिंग करत असताना हेडुटणे संघाच्या.
चेंडू जाईल मिड विकेटच्या वरून सीमा पलीकडे षटकार. रोहित मात्रेच्या बॅट बंद षटकार येतोय. गोलंदाज पुन्हा एकदा सज्ज होतोय. थर्ड मॅनच्या दिशेने फिल्डिंग खराब झाली तिथे पुन्हा तिसऱ्यांदा. मात्र बॅकअप चांगलं आहे. तीन धावा मिळाल्यात. धावसंख्या 25. फलंदाज बाद. तो फलंदाज बाद होते. धावसंख्या पण पाहिली तर 25 आहे. करून आले दोन फलंदाज. गोलंदाज आपण पाहिलं तर नितीन आहेत. चला स्पीडअप करा, थोडीशी घाई करायची. फटका चांगला आहे करणच्या बॅट मधून आणि चेंडू जाईल वन बाउंस सीमा पार. चौकार. एकोणतीस धावसंख्या धावपलकावरती तुम्हाला पाहायला मिळते. नितीन चांगला चेंडू होता. चेंडू आणि बॅटचा कोणत्या प्रकारे संपर्क झाला नाही. डॉट चेंडूची समाप्ती. यानंतर सामना असेल तो तिसगाव आणि नेवाली दोन्ही टीमच्या कॅप्टनने रिपोर्टिंग करा. इथे बॅटची कडा आणि फलंदाज करणची खेळी समाप्त. 2 षटकांचा
यश येत आहेत. यश म्हात्रे. चला नेवाली आणि तिसगाव. पुढचा सामना असेल तिसगाव आणि नेवाली दोन्ही टीमच्या कॅप्टनने टॉस साठी यायचे. चेंडू कव्हर्सच्या वरून खेळतात रोहित. दोन धावा इथे मिळाल्यात. हॅलो 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 चेक. हॅलो. धावसंख्या 31. यश गोलंदाजी मार्कवर. हा चेंडू पंचांना पाहावा लागेल. ऑप्शनच्या बाहेर जाणार चेंडू पंच वाईट चिकून करतायत. खराब गोलंदाजी तुम्हाला पाहायला मिळते. जितू निलेश 11 दीपक दादा मात्र प्रतिष्ठा नांदिवली संघ गोलंदाजी थोडीशी खराब करतोय. 32 धावा झालेल्या आहेत. अभिषेक कस्तुपला पंचांच्या भूमिकेत तुम्ही पाहतायत. इथे फटका चांगला आहे रोहित मात्रेच्या बॅटमधनं आणि चेंडू जाईल लॉंग ऑफच्या वरून सीमा पलीकडं. षटकार. दुपारच्या सत्रामध्ये तुम्ही बघू शकाल रॉयल ग्रुप किंग पनवेल निकेत पाटील सुद्धा असतील. आणि इथे रोहित मात्रेची मोठी विकेट इथे मिळाली आता नांदिवली टीमला. तर नितीनला विकेट आपण पाहिलं तर यशला विकेट मिळाली. महत्वाची विकेट मिळाली. चला तिसगाव संघ आपण रिपोर्टिंग करा कॅप्टनने लवकरात लवकर. नेवाली टीमचे कॅप्टन इथे ऑलरेडी आलेले आहेत. वाईटचा इशारा येतोय. धावसंख्या 39. धावाची गती चांगली आहे. स्वर्गीय रघुनाथ काळनी 11 हेडरूटने 22 संघ तुम्ही पाहतायत. वाईटचा इशारा येतोय. धावसंख्या 40. तिसगावचे कॅप्टन सुद्धा येते ऋषभ. एक जबरदस्त क्रिकेटर आहेत. हा चेंडू मात्र चांगला होता. कमबॅक करत असताना यश चांगली गोलंदाजी करतोय. चाळीस धावा झालेल्या आहेत. तिसरं षटक मार्गस्थ आहे. 4 षटकांची मॅच. इथे फटका पॉवरफुल आहे का? क्षेत्ररक्षक आले. सुरेख झेल तिथे टिपलाय. फलंदाज बाद होईल. एक चेंडू शिल्लक आहे तिसऱ्या षटकातील. त्यानंतर एक सन्मान आपल्या व्यासपीठावरती आहे तो आपण करणार आहोत.
40 धावा झालेल्या आहेत. 17 चेंडूचा खेळ संपलाय. 24 बॉलची एक इनिंग तुमच्याकडे. स्ट्राईक एंडला मनोज आहेत, डावखुऱ्याचा फलंदाज. सुंदर चेंडू, खूप चांगला कमबॅक. 3 षटकांचा खेळ समाप्त आणि 3 षटकात 40 धावा झाल्या. त्या स्वर्गीय रघुनाथ काळ इलेव्हन संघाचे एक सन्मान आपल्या व्यासपीठावरती आहे. तर रोहन भोईर यांना विनंती होतो की आपल्या शुभ हस्ते अरविंद पाटील यांचा इथे सत्कार करायचे. रोहन भोईर यांच्या शुभ हस्ते अरविंद पाटील साहेबांचा सत्कार केला जाईल. तर या अरविंद पाटील साहेब आपला सन्मान आपण स्वीकारायचा आहे. रोहित येत आहेत. चौथा आणि शेवटचं षटक. 40 धावा ऑलरेडी झालेले आहेत. रोहित मात्र येत आहेत शेवटचं षटक घेऊन. निलेश जितू, निलेश 11, दीपक दादा मात्रे, प्रतिशान नांदिवली या संघाच्या माध्यमातून. चला स्पीडअप करा, थोडीशी घाई करायची. नांदिवली संघ पहिला सामना उंबारली संघाने जिंकला, खाडी संघाला त्यांनी पराभूत केलं. दुसरा सामना आपण पाहिला वाडेकर विरुद्ध मानपाडा, वाडेकर संघाने सामना जिंकला. तिसरा सामना खाडी मनीष यांचा संघ होता, म्हणजे 2 खाडीचे संघ होते, दोन्ही पराभूत झालेत. तिसरा सामना माटाडी संघाने जिंकला आणि हा चौथा सामना मैदानाच्या आतमध्ये सुरू आहे. पहिला चेंडू खराब रोहितचा. वाईट +4 म्हणजे 5 धावा बोनसच्या स्वरूपात हेडूटे टीम. झेल ड्रॉप झालाय. 46 धावा झालेल्या आहेत. या स्पर्धेतील सर्वाधिक धावा कुठल्या त्या माटाडी संघाने 75 मागच्या मॅच मध्ये. रोहित तो मनोजला अजूनही खातं उघडायचंय. वाईटचा इशारा देतोय पंचांचा. .47 47. प्रथम बॅटिंग करत असताना स्वर्गीय रघुनाथ काळ 11 हेडुटे संघ. हा चांगला चेंडू होता. कल्पेश भोईर आणि हेमंत भोईर यांना विनंती असेल या व्यासपीठावरती आपलं हार्दिक स्वागत. चांगला कमबॅक रोहितचा. पहिला चेंडू त्यांनी वाईट टाकला होता, पंजा दिला होता, त्यानंतर अजून एक वाईट टाकला, त्यानंतर खूप चांगला कमबॅक केलाय. 2 चेंडू बाकी आहेत. धावसंख्या 47 आहे. मनोजच्या बॅट मध्ये मोठे फटके येत नाहीये. 3 चेंडू आतापर्यंत मनोजकडनं डॉट गेलेत. फलंदाज बाद. अजून एक डॉट बॉल मनोजकडनं.
टॉस करणार आहोत नेवाली विरुद्ध तिसगाव. काय गोलंदाजी केली, काय कमबॅक केलं या षटकामध्ये. पहिला बाईट टाकला होता पंजाला होता, डॉट शेट जिथे समाप्ती होते आणि हेडुटे संघाला 47 वर रोखलंय. 48 करायचे आहेत. रिची जितू निलेश 11, दीपक दादा मात्रे प्रदेश शान नांदुली या संघाला 48 टार्गेट आहे. चला टॉस साठी या तिसगावचे कॅप्टन आणि नेवालीचे कॅप्टन. टॉस बॉक्स मध्ये यायचे आपल्याला. दोन्ही टीमचे कॅप्टन ऋषभ येत आहेत, जे कॅप्टन आपण पाहिलं तिसगावचे आहेत. एक जबरदस्त अष्टपैलू खेळाडू तिसगाव संघाचे आणि ते कॅप्टनची भूमिका पाहत आहेत आणि त्यांना फाईट करेल तो नेवाली. विशाल भोईर यांच्या शुभ असे टॉस होईल. चला नेवालीचे कॅप्टन या. 4 ओव्हरची मॅच असेल, लक्षात घ्या. चेसिंग कंपल्सरी आहे. पहिला चेंडू आपण पाहतोय, ऑन साईडला वळवायचं होतं. रोहित मात्र आलेत गोलंदाजी करण्यासाठी. स्ट्रायकेंडला कार्तिक होते, आता रोहित स्ट्रायकेंडला येत आहेत. फुलटॉस चेंडू होता, बॅकवर्ड स्क्वेअर लेगच्या वरून या चेंडूला फेकून दिलंय. पंचांचा इशारा येतोय षटकार.
रोहितच्या बॅटमधनं षटकार आलाय. कारण 48 चेस करायचे आहेत. रिची जितू, निलेश 11, दीपक दत्ता म्हात्रे, प्रतिष्ठान नांदिवली या संघाला. यावेळेस मात्र हलक्या हाताने खेळत आहेत. ऑटोमॅनचा सुरेख वापर. एकच धाव मिळेल. धावसंख्या 8. रोहित राइट मोर द विकेट. एकच धाव मिळेल. धावसंख्या 9. अजून एक सिंगल ऍड होईल. धावसंख्या 10. 48 चेस करायचे आहेत. रिचू जितू, निलेश 11, दीपक दादा म्हात्रे, प्रतिष्ठान नांदिवली या संघाला. जितू, निलेश 11, दीपक दादा म्हात्रे, प्रतिष्ठान नांदिवली संघ. सुरेख फटका तुम्हाला पाहायला मिळतोय. टायमिंग बघा किती चांगलं आहे. पंचांचा इशारा येतोय षटकार. चला सामना लवकर सुरू करा प्लीज. थोडीशी घाई करा. 16 धावा झाल्यात. 48 करायचे होते म्हणजे अजूनही 32 करायचे आहेत 18 बॉलमध्ये. त्या जितू, निलेश 11, अर्थात दीपक दादा म्हात्रे, प्रतिष्ठान नांदिवली या संघाला. घाई करा थोडीशी प्लीज. गणेश आहेत गोलंदाज. दुसरं षटक घेऊन आहेत. रोहितचं षटक थोडंसं मागणं ठरलं. 2 षटकार त्याला लागले. एकूण 16 धावा त्याने खर्च केल्या. 2 षटकार, 4 सिंगल. एकही विकेट त्याला मिळाली नाही. यानंतर पुढचा सामना तिसगाव विरुद्ध नेवाली. तिसगाव संघ टॉस विन आहे. गणेश येत आहेत. चला स्पीडअप करा गणेश. आपण वेळ कमी आहे. गणेश गोलंदाजी मार्कवर. 18 चेंडूमध्ये 32 करायचे आहेत. मोठा फटका खेळायचा होता. चेंडू व्यवस्थित बॅटच्या संपर्कात आला नाहीये. एक धाव मात्र रोखू शकत नाहीये तो स्वर्गीय रघुनाथ काळनी 11. हिरुटे संघ 1 धाव मिळेल. धावसंख्या 17. 48 चेस करायचे म्हणजे 17 चेंडूमध्ये अजून 31 करायचे आहेत. लक्ष थोडंसं अजूनही दूर आहे मात्र अशक्य नाहीये. जितू, निलेश 11, दीपक दादा म्हात्रे, प्रतिष्ठान नांदिवली संघासमोर. चांगली गोलंदाजी करतायत गणेश. यंगस्टार आहेत, रायझिंग स्टार आहेत. अचूक टप्प्यावरती गोलंदाजी करतात. ज्या पद्धतीने त्यांनी आतापर्यंत 2 चेंडू फेकलेत. चांगली गोलंदाजी केली आहे. त्याला माहिती आहे पहिल्या षटकात 16 आले आहेत. मला कमबॅक करावं लागेल. इथे मात्र शफल झाले आणि कार्तिकने हा चेंडू फेकून दिलाय लॉंग लेगच्या वरून सीमा पलीकडे. षटकार. तेवीस धावा झाल्यात. कार्तिकच्या बॅटमधून हा दुसरा षटकार आलाय. रोहितच्या बॅटमधून 1 षटकार आलाय. दोन्ही फलंदाज चांगली बॅटिंग करतात. त्यांना माहिती 48 चेस करायचे आहेत आपल्याला. इथून मॅच जिंकली तर माटाडी संघाबरोबर दुसऱ्या फेरीत मॅच खेळायला मिळेल.
सिद्धिविनायक एक्सपोर्ट नेवारी निस्फुलस करते भूषण भोईर आहेत. तर या भूषण भोईर आपल्या व्यासपीठावरती हार्दिक स्वागत. आता डॉट चेंडूची इथे समाप्ती झालेली आहे. हा चेंडू ऑफ स्टंपच्या थोडासा बाहेर होता, पंचांनी वाईट घोषित केलाय. अभिषेक भोईर मेन पंचाच्या भूमिकेत आहेत. कसुबला तुम्ही पाहतायत 24 धावा झाल्या, 24 अजूनही करायचे आहेत. ऑन साईडला वळवायचं होतं. वारंवार कार्तिक काय करतायत तर प्रत्येक चेंडू ते ऑन साईडला खेळायला जात आहेत आणि हेच हेरलंय गोलंदाज गणेशने. तर मी तो प्रत्येक चेंडू ऑफ स्टंपच्या बाहेर पिचिंग करतोय आणि हे तुमच्याकडे असणं गरजेचं आहे. फलंदाजाला रीड करणं गरजेचं आहे की फलंदाज कशा पद्धतीने बॅटिंग करतोय हे तुमचं लक्ष असणं गरजेचं आहे. अजून एक डॉट बॉल. 3 चेंडू डॉट आले षटकानंतर. बघा काय कमबॅक आहे. 2 षटकात 24 झाल्यात, 2 षटकात अजूनही 24 करायचे आहेत. 12 चेंडू मध्ये 24 अजूनही बनवायचे आहेत. चेसिंग कंपल्सरी आहे, त्यामुळे 24 कराव्याच लागतील. श्रीनाथ भंडारी अजून एक चांगला गोलंदाज स्वर्गीय रघुनाथ काळनी रेड संघाचा. दुसऱ्या बाजूला तुम्ही पाहतायत कार्तिकने थोडस संघर्ष केलं. जितू निलेश 11, दीपक दाता मात्र प्रतिष्ठान नांदिवली संघाने. जवळजवळ आपण पाहिलं तर 15 मध्ये 24 हवे होते, आता 12 मध्ये 24 करायचे आहेत. कारण 3 चेंडू डॉट आले या षटकात आपण पाहिलं तर 4 चेंडू जवळजवळ डॉट आलेत. हाही चेंडू चांगला होता. 1 धाव इथे मिळाले. धावसंख्या 25. आता 11 मध्ये 23 करायचे आहेत. कंपल्सरी चेसिंग आहे. गोलंदाज श्रीनाथ भंडारी. श्रीनाथ एक आपण पाहिलं भारतीय संघासाठी जवागल श्रीनाथ आज जे ICC चे आपण प्रेझेंट सुद्धा आहेत. ICC ते काम पाहत आहेत आणि भारतासाठी खूप चांगलं योगदान राहिलं जवागल श्रीनाथचं. इथे श्रीनाथ भंडारी सफल झाले आणि फाईन लेग क्षेत्र निवडले आणि चेंडू जाईल सीमापार चौकार. धावसंख्या 29. समीकरण बदललंय. 10 चेंडू आणि आता 19 धावा करायच्या त्या मॅच मध्ये नांदिवली टीमला विजयाच्या दिशेने आता कुठे आगेकूच करत असताना, वाटचाल करत असताना नांदिवली संघ तुम्ही पाहतायत. इथे मात्र अजून एक चांगला फटका स्क्वेअर लेग आणि मिड विकेटच्या मधनं चेंडू जाईल सीमापार चौकार. बॅक टू बॅक 2 चौकार आले, त्यामुळे समीकरण या मॅच मध्ये बदलले. आता 9 मध्ये 15 करायचे आहेत. श्रीनाथ नाराज आहेत कारण फिल्डिंग तुम्ही ज्या प्रकारे सजवता त्याच पद्धतीने गोलंदाजी करावी लागते आणि तशी गोलंदाजी होत नाहीये. बॅक टू बॅक 2 चौकार आलेत कार्तिकच्या बॅटमध्ये. 1 षटकार 2 षटकार सुद्धा या इनिंग मध्ये कार्तिकने टोकले. 4 चेंडू डॉट सुद्धा कार्तिककडनं गेलेले आहेत. आता 9 मध्ये 15 करायचे आहेत. चांगला चेंडू होता. ब्लॉक होलचा वापर त्याने केला होता. 8 चेंडू 15.
चेंडू भरपूर उंच गेलाय आणि क्षेत्ररक्षक आहेत लॉंग ऑनला. फलंदाज बाद. सात चेंडू 15 करायचेत. आता श्रीनाथ कमबॅक करतोय कारण की 9 मध्ये 15 हव्या होत्या. डॉट आला. 8 मध्ये 15 विकेट मिळाली. आता 7 मध्ये 15 चेसिंग कंपल्सरी आहे त्यामुळे 15 कराव्याच लागणार आहेत आता नांदिवली टीमला. 7 चेंडू आणि 15 धावा. क्लोज मॅच. 12 मध्ये 24 करायच्या होत्या त्याचा चौकार आला. 12 मध्ये 24 ची गरज असताना पहिली सिंगल आली त्यानंतर 11-23 त्यानंतर चौकार त्यानंतर पुन्हा चौकार. इथे प्रयत्न चांगले केले होते. दोन धावा इथे मिळाल्यात आणि षटक इथे तिसरं समाप्त होईल. आता 6 चेंडू मध्ये आपण पाहिलं तर जवळजवळ 13 धावांची गरज आहे. चेसिंग कंपल्सरी आहे. प्लीज थोडीशी घाई करा. एडवर्टाइज संघ 6 मध्ये 13 करायचे आहेत. अजूनही पहिल्या फेरीतील 2 सामने बाकी त्यामुळे घाई करा लक्षात घ्या. सहा मध्ये 13 करायचे. संतोष सलामीला आले होते. संतोष बॅटिंग करण्यासाठी आणि बघा ते चेतन चांगला फलंदाज आहे आणि जोपर्यंत रोहित मैदानात आहेत ना कधी त्या मॅचला कलाटणी देतील. ताकद त्यांच्याकडे प्रचंड आहे. चेतन सुद्धा एक चांगला फलंदाज आहे त्यामुळे 13 माग नाहीयेत. जितू निलेश 11 दीपक दादा मात्रे प्रतिष्ठान नांदिवली संघटनेमध्ये धावा कराव्या लागतील. मास्टर माइंडचं काम रोहित मात्रे करतायत देशांच्या मागे. फक्त तुम्हाला स्पीडअप करायचे लक्षात घ्या. कार्तिकने सुरुवात चांगली करून दिली. 12 चेंडूचा खेळ त्याने केला. 22 धावा त्याने कुठल्या आणि आता बघायचे 6 मध्ये 13 करायचे आहेत नांदिवलीला. संतोष हेलिकॉप्टर उडवायचं होतं. चेंडू व्यवस्थित बॅटच्या संपर्काला नाही. 2-2 क्षेत्ररक्षक आले. तिथे झाली करणकडनं मिसफिल्डिंग आणि त्याचं रूपांतर 2 धावांमध्ये होईल. बॅकअप चांगलं आहे. बॅकअप चांगलं आहे. 5 चेंडू 11. क्लोज आहे मॅच. कोणी सामना जिंकू शकतो. इथून मॅच कधी टर्न होऊ शकते. 5 मध्ये 11 करायचे आहेत. पाच चेंडू 11. संतोष गोलंदाजी मार्कवर सेकंडला चेतन आहेत. इथे काय मात्र हेलिकॉप्टर उडवायचं होतं. लॉंग ऑनला क्षेत्ररक्षक आलेत आणि सुरेख झेल टिपला तिथे.
मध्ये आता 11 करायचे आहेत. टायमिंग व्यवस्थित झालं नाही चेतनचं आणि लॉंग ऑनला आदेशने खूप चांगला झेल टिपलाय. कॅच ऑफ द क्वालिटी. 4 चेंडू 11. स्ट्राईक एंडला रोहित आहेत. हा चेंडू पंचांना पाहावं लागणार आहे. अभिषेक भोईर यांचा वाईटचा इशारा देतो. त्यामुळे आता 4 मध्ये 10 करायचे आहेत. सौरभ पाटील आमच्या सोबत आहे स्कोरच्या भूमिकेत. बेतोडचे हुकमी गोलंदाज आहेत. 4 चेंडू 10 धावा. इथे फटका चांगला कव्हरच्या वरून खेळतायत आणि चेंडू जाईल वन बाउंस सीमा पार. 4 धावांसाठी गुड शॉट. मी मगाशीच उल्लेख केला, रोहित जोपर्यंत मैदानात आहेत तोपर्यंत कधी ते मॅचला टर्न करेल आणि आता 3 चेंडू मध्ये 6 करायचे आहेत. हा चेंडू चांगला होता मात्र कव्हरच्या दिशेने खेळतायत. आता कदाचित धावचीची संधी आहे आणि फलंदाज रोहितची खेळी समाप्त. क्रिया मैदानात अशक्य असं काही नाहीये. रोहित थोडेसे नाराज आहेत की स्ट्राईक त्यांना हवी होती तर विकासने थांबायला हवं होतं स्ट्राईक एंडला. 2 चेंडू 5. भावेश आलेत. 2 चेंडू मध्ये 5 करायचे आहेत. एका बाजूला रघुनाथ कान 11 हेडूटने, दुसऱ्या बाजूला जितू निलेश 11, दीपक दादा म्हात्रे प्रतिष्ठान नांदिवली. काय मॅच रंगली. 48 धावा करायचे होते, आता 2 मध्ये 5 करायचे. 43 झालेले आहेत. पुढच्या मॅच मध्ये तिसगाव संघ टॉस विन आहे. दोन चेंडू 5 धावा. सेकंडला भावेश. इथे फटका चांगला आहे मात्र बघायचंय फिल्डर आले होते आणि त्यांना मिस करून चेंडू सीमा पार गेलाय. भावेशच्या बॅट बंद आलाय हा चौकार आणि आता 1 चेंडू आणि 1 धावेची गरज. खुली केली आणि आता चर्चा थोडीशी करावी लागते हेडोटे टीमला. मात्र मॅच लगेच सुरू करायची. 1 चेंडू आणि आता 1 धावेची गरज. पहिली मॅच सुद्धा अशीच झाली होती. उंबारले आणि खार्डी. चेसिंग कंपल्सरी आहे, लक्षात घ्या. नांदेड भावेश तुम्हाला धाव कंपल्सरी करायचीच आहे. पहिलीच मॅच उंबारली विरुद्ध खार्डी. उंबारलीला 1 चेंडू मध्ये 1 धावेची गरज होती आणि ती धाव त्यांनी केली होती, धावून घेतली होती.
रणजित म्हात्रे स्मृती चषक आम्ही जी स्पर्धा कव्हर केली देसाईच्या मैदानात, त्या स्पर्धेत सुद्धा असाच सामना आम्ही पाहिला होता. टायगर संघाला 1 चेंडूमध्ये एका धावेची गरज होती आणि जवळजवळ चेंडू खेळपट्टीवर होता, मात्र डायरेक्ट हिट झाला नाही. त्यामुळे एक धाव धावून घेतली होती नितेशने. 1 चेंडू आणि एका धावेची गरज. चला मॅच सुरू करायची अभिषेक. मॅचचा एक रिदम असतो, त्या रिदम मध्ये मॅच होणं गरजेचं आहे, लक्षात घ्या. आणि हाच क्रिकेटचा रूल आहे. तुम्ही जर जास्त पॉज घेताय तर काही घडू शकतं, वेगळं घडू शकतं. एक चेंडू आणि एका धावेची. काय रंगतदार मॅच नांदिवली आणि एडवर्डने. जबरदस्त मॅच. आणि इथे एका हातात झेल टिपलाय मनोजने. जणू काय मनोज झेलची वाट पाहत होते आणि एका हातात झेल टिपलाय. कारण मनोजने बॉल सुद्धा भरपूर डॉट खाल्ले होते बॅटिंग करताना, मात्र झेल त्यांनी महत्वाचं टिपलाय.